मान्सूनपूर्व पावसात गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्यानं गांधी मैदानाच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी गेला कुठं असा सवाल उपस्थित होतोय। शिवसेना ठाकरे गटानं याच मुद्द्यावरून आक्रमक आंदोलनं सुरू केली आहेत। काल आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रतिमा मैदानातील पाण्यात टाकत ठाकरे गटानं लक्षवेधी आंदोलन केलं। या आंदोलनावर पत्रकार बैठक घेत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांची बदनामी करण्यासाठी काही लोक स्टंटबाजी करतायत असा आरोप केला। 4 ते 5 दिवस या कोल्हापूर नगरीमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसाअभावी गांधी मैदानामध्ये जे तळ्याचं स्वरूप आलं आणि हे तळ्याचं स्वरूप कशामुळे आलं आणि कुणी केलं ह्याला कारणीभूत कोण आहे, तर मला एवढंच आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सांगतो की ह्या कोल्हापूर शहरामध्ये असे समाजकंटक आहेत की जाणीवपूर्वक कुठं गाद्या टाकायच्या, कुठं प्लॅस्टिकच्या बादल्या टाकायच्या आणि हे कुठं तर अभाव गांधी मैदानाला जे सुशोभीकरण करण्याचं जे काम चालू आहे त्या कामाला कुठं तो खो घालावा, कुठं तर ह्या कामाला बदनाम करायचं, अशा पद्धतीच्या अशा प्रवृत्तीची जी लोक आहेत यांना फक्त माझी विनंती एवढी आहे की जे काम चालू आहे हे जनतेच्या नजरेसमोर चालू आहे। शिंदे गटाचे शहर प्रमुख रणजित जाधव यांनी ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर निशाणा साधला। 30 वर्षाच्या वर राजकीय कारकिर्दीत मी रविकिरण इंगोले या नावाच्या व्यक्तीसारखा थिल्लर व्यक्ती कुठला बघितला नाही। राजकारणात आरोप प्रत्यारोप नेहमीच एकमेकावर होतात, पण इतक्या द्वेषजनक आणि विकृतरित्या माननीय आमदार राजेश क्षीरसागर साहेबांच्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत, ही त्यात त्यांची विकृती दिसून येते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती गांधी मैदानाचा राजकारणाचा अड्डा करत आहेत। मुळात गांधी मैदानातून हजारो खेळाडू तयार झालेले आहेत आणि चांगल्या देश पातळीवर सुद्धा त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे। त्या मैदानातून खेळाडू तयार झाले पाहिजेत। ती खेळाडूंचं मैदानच ही व्यक्ती जेन आपल्या हस्तकाम करवी किंवा हस्तेपर असते त्या मैदानात कधी जाणारे साईडची जाणारी जी वाहिनी आहे तिथं गाद्या टाकून गिरद्या टाकून बुजवून ते मैदान बुजवून तुंबलेलं दाखवलं जातं आणि तलावाचं स्वरूप त्याला दाखवलं जातं आणि माननीय राजेश क्षीरसागरांची बदनामी केली जाते। दरम्यान या पत्रकार बैठकीनंतर ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख सागर साळोखे यांनी शिंदे सेनेचे शहर प्रमुख रणजित जाधव यांच्यावर निशाणा साधत हिम्मत असेल तर आमदार क्षीरसागर यांनी उत्तर देण्यासाठी स्वतः रविकिरण इंगवले यांच्यासोबत एका व्यासपीठावर यावं असं आव्हान दिलं। गद्दार सेनेचे शहर प्रमुख रणजित जाधव यांनी जी पत्रकार परिषद जी घेतल्या ही आमच्या शहर प्रमुख रविकिरण इंगवले हे 4 वेळा निवडून आले, 4 वेळा महापालिकेवर, एकदा उपमहापौर झाले, एकदा स्टँडिंग चेअरमन झाले आणि तुमच्या नेत्याला सांगा की ज्यावेळी साहेब निवडून आले 4 वेळा त्यावेळी तो कुठल्याही पदावर नव्हता। तुम्हाला गल्लीत पण कोण हाक मारत नाही आणि तुम्ही आमच्या शहर प्रमुखावर बोलायचं चाललाय। लक्षात ठेवा, तुमचा नेता ह्यो EVM वर निवडून आलेला आहे। धमक जर असेल तर एका व्यासपीठावर रविकिरण इंगवले साहेब येऊन देत आणि तुझा पण नेता येऊन दे, मग होऊन जाऊन दे।